ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय सशस्त्र दलांच्या सन्मानार्थ आज मुंबई आणि ठाण्यामध्ये तिरंगा रॅली काढण्यात आली। मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदान ते शहीद तुकाराम ओंबळे चौक, गिरगाव चौपाटी अशी तिरंगा यात्रा काढली गेली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजच्या या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झाले होते। सोबतच भाजपचे अनेक नेते आणि आमदार सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी होते। त्यांना वाटायचं इथे कधीच भारतीय सेना पोहोचू शकत नाही, म्हणून सगळ्या आतंकवाद्यांना ज्या ठिकाणी परिवारासहित राहायला जागा दिली होती, पनाह दिली होती, त्यांचे अड्डे तयार केले होते, ज्या ठिकाणी या सगळ्या आतंकवाद्यांकरता सेफ हाऊस तयार केले होते, नेमकं तिथे जाऊन भारतीय सेनेने ठोकलं आणि ते सगळे अड्डे उद्ध्वस्त केले आणि पाकिस्तानला हे दाखवून दिलं, अरे तुम कहीं पर भी छुपोगे हम घुसकर मारेंगे, हम तुमको छोड़ने वाले नहीं है। हे या ठिकाणी भारतीय सेनेने दाखवून दिलं। पहलगाममध्ये आपल्या बहिणींचं कुंकू पुसलं, त्याचा ऑपरेशन सिंदूरने बदला घेतला। खून का बदला खून से, ईद का जवाब पत्थर से। आणि आता तर प्रधानमंत्री म्हणाले गोली चलेगी तो तोप गोला चलेगा। आणि म्हणून मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं पण अभिनंदन करतो आणि लष्कराच्या तिन्ही सेना यांचे अभिनंदन करतो। आणि म्हणून त्यांच्या पाठीशी पूर्ण देश आहे, म्हणून ही तिरंगा रॅली काढलेली आहे।